8 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर विधान भवन परिसरात मोठ्या प्रमाणावर हालचाल व तयारीला वेग आला आहे। नागपूर राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष व दैनिक साहसिक प्रतिनिधी गजानन ढाकुलकर यांनी काही कामानिमित्त विधान भवनाला दिलेल्या भेटीदरम्यान ही संपूर्ण परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली। अधिवेशनाच्या तयारीसाठी मुंबई मंत्रालयातून अनेक अधिकारी व कर्मचारी नागपुरात दाखल झाले असून विविध भागांचे तात्पुरते कार्यालय, केबिन आणि समन्वय कक्ष सजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। मंत्र्यांच्या कार्यालयांचे नूतनीकरण, पक्ष कार्यालयांची सजावट व अपग्रेडेशन, सुरक्षेच्या दृष्टीने विशेष यंत्रणेची तपासणी अशी कामे दिवसभर सुरू असल्याचे दिसून आले। पत्रकार जगताकडून अधिवेशनाबाबत मोठी उत्सुकता असल्याने परिसरात राज्यभरातील अनेक पत्रकारांची वर्दळ दिसत होती। काही पत्रकार वाहन पार्किंग पास मिळवण्यासाठी तर काही बातमी कव्हरेज पास व इतर अधिकृत परवानग्या घेण्यासाठी संबंधित कक्षांकडे रांगेत उभे असल्याचेही निरीक्षणात आले। मीडिया गॅलरी, प्रसिद्ध कक्ष आणि बाहेरील मीडिया फ्रेमिंग झोनचे काम देखील अंतिम टप्प्यात पोहोचले आहे। विधान भवन परिसरात सुरक्षा यंत्रणा, वाहतूक विभाग व प्रशासनाकडून उच्चस्तरीय बंदोबस्तीची तयारी करण्यात आली असून अधिवेशन काळात नागपूर शहरात वाहतुकीतही बदल अपेक्षित आहे। नागरिक, प्रतिनिधी, अधिकारी व पत्रकारांनी निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनाकडे राज्यातील सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व माध्यमांचे लक्ष लागले असून महत्त्वाच्या विधेयकापासून ते विविध आंदोलनाच्या चर्चा अशा अनेक मुद्द्यांमुळे अधिवेशन तापणार असल्याचे जाणकारांचे मत आहे। नमस्कार, गजानन ढाकुलकर, दैनिक साहसिक नागपूर येथे 8 डिसेंबरपासून या ठिकाणी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याबाबत हे सर्व पूर्वतयारी या ठिकाणी झालेली आहे आणि अनेक तयारी ज्या सुरू आहे, बाकी तयारी अनेक कार्यालय सजलेले आहे पक्षाचे। आतमध्येसुद्धा मंत्रिमंडळांचे कॅबिन गिबिन सर्व ठरलेले आहे आणि बरेचशा पाहुण्यांची ये जा सुरू झालेली आहे। बराचसा अधिकारी वर्ग मुंबईवरून या ठिकाणी आलेला आहे। बरेचसे वरिष्ठ अधिकारी अजून पोहोचायचे आहे। तरी 8 डिसेंबरपासून या ठिकाणी होत असलेलं अधिवेशन याबाबत लोकांमध्ये उत्सुकता लागलेली आहे। काय या अधिवेशनामध्ये काय निर्णय होतील आणि लोकांना काय नवीन मिळतील एवढी त्यांना प्रतीक्षा आहे। धन्यवाद।